बहिणी म्हणायच्या पूर्वी भाऊ जर घरी आला ना तर राखी बांधताना त्या बहिणी भावाला म्हणायच्या, दादा राखी बांधते पण तुझं काय नको मला. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. ओवाळून डोळे भरून पाहिन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. दोन जीवातून धागा धागा, दोन जीवातून धागा एक ओविला. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीच दाटल, भावा बहिणीचं नातं किती चांगलं. या जगात खरं पवित्र नातं कुणाचं असेल, खरं पवित्र प्रेम कुणाचं असेल तर ते बहीण आणि भावाचं आहे. माझ्या तायांनो, माझ्या बहिण्यांनो, तुमचा भाऊ तुमच्यावर जेवढं प्रेम करतो, माझ्या भावानं तुमची बहीण तुमच्यावर जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम जगातलं कुणीही तुमच्यावरती करत नाही. मी बोले नाही का, श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं, त्याच्या बोटाला कापल्यानंतर रुक्मिणीनं अख्खं घर पालतं घातलं. देवाला कापलं, देवाला कापलं, देवाला कापलं, माझ्या नवऱ्याला कापलं, बोटाला कापले, अख्खं घर पालतं घातलं. पण द्रौपदीला कळालं माझ्या भावाचं बोट कापलं. तिनं विचार नाही केला, लगेच आपल्या साडीचा पदर फाडला आणि आपल्या भावाच्या बोटाला बांधला. जगातले पहिली भाऊबीजन रक्षाबंधन ते साजरं झाले हे लक्षात राहू दे. द्रौपदीनं आपल्या साडीचा, सुभद्रेनं आपल्या साडीचा, द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला, द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला. ऐका, ते चिंधीचे उपकार देवानं वस्त्र अवतार घेऊन पूर्ण केले. कधीतरी तुमच्या भावावर उपकार करत जा. एक दिवस भाऊ सुद्धा तुमच्यावर उपकार करेल. त्यामुळे करा भावावर उपकार. पहिली योजना तुमच्या पदरात आहे. काय बहिणी होत्या, काय भाऊ होते महाराज. एक उदाहरण सांगू का. डॉक्टर APJ अब्दुल कलाम शिक्षणासाठी पैसे नव्हते, रडू लागले. बहीण पुढे आली, दादा काय रडतो रे. ताई पैसे नाहीत. चिंता करू नको. गळ्यातला दागिना काढला आणि भावाच्या हातावर ठेवला. शिक. APJ अब्दुल कलाम त्या दागिन्याकडे पाहत राहिले. ताई मी मोठा झालो ना, हा दागिना तुला वापस करेन. ताई मी उद्या नोकरीला लागलो, पैसा कमवायला लागलो ना की हा तुझा दागिना तुला वापस करेन. बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं, बोलू लागली, दादा माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा म्हणून हा दागिना तुला दिला नाही. माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा म्हणून या बहिणीनं दागिना तुला दिलाय. अशा बहिणी पाहिजेत ज्या भावाचं कल्याण करतील. बहिणी म्हणायच्या पूर्वी भाऊ जर घरी आला ना तर राखी बांधताना त्या बहिणी भावाला म्हणायच्या, दादा राखी बांधते पण तुझं काय नको मला. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. ओवाळून डोळे भरून पाहिन तुला,
इडा पिडा तुझी सारी घेईन मला. दोन जीवातून धागा धागा, दोन जीवातून धागा एक ओविला. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटलं, भावा बहिणीचं नातं किती चांगलं. भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता, भाऊ भाऊ म्हणता. जा कधीतरी माहेरात. तुमचा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बहिणीला माहेर आहे. तुम्हाला एकुलता एक उमराई चपल्या सोडायला तो म्हणजे फक्त भावाचा. ज्या दिवशी तुमचा भाऊ मरेल, कोण कुणाचं आहे भावाची पुरण तो परिवारण किती श्रीमंत असू देत, कोण कुणाचं नसतं. उगा म्हणून पदर नाहीत लावत माय मावल्या डोळ्याला. भाऊ हा बहिणीवर किती प्रेम करतो हे जिचा भाऊ माहेरातनं मरण पावला ना तिला विचारा. ती कधी माहेरात गेली तो फक्त भावाचा फोटो पाहते, आठवण राहते तिला. एका आईची दोन लेकरं आहे आपण, किती प्रेम होतं. एका ताटात जेवत होतो. हल्ली भांडणं सुरू झाली महाराज कोणाच्या तरी सांगण्यावरून. 2-2 वर्ष भाऊ बहिणीबरोबर बोलत नाही. तिचा जीव तिळतिळ तुटतो. मोबाईल वाजला तर तिला असं वाटतं माझ्या भावाचा फोन असेल. किती भांडण असू द्यात, एक दिवशी भावाचा फोन येतो, सह्या करायला ये. एका शब्दानं बोलत नाही, गपचूप जाते, सही करून येतो. तुझं काय नको मला, फक्त माझ्या आई बापाला आनंदात ठेव. माझे आई बाप आनंदी असले ना बस, मला काय पाहिजे तू जरी. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटलं, भावा बहिणीचं नातं किती वो चांगलं. माझ्या रक्ताचा टिळा लाविला, माझ्या रक्ताचा टिळा लाविला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. एवढं प्रेम करते बहीण भावावर. त्या द्रौपदीनं प्रेम केलं कृष्णावर. भाऊ आहे माझा. भाऊ गडी झाला, द्रौपदीच्या चपला वागवायला लागला. चालू लागला पुढं द्रौपदी माग. भीष्मांचा पण होता. भीष्म पितामहांच्या झोपडीत गेले. पहाटेचे 3:30 वाजले होते.